हिंगोली जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपलाय। पुराच्या पाण्यात 18 ते 20 जण अडकलेले आहेत। कळमनुरीतील देवजना शिवारात शेतकरी पुरात अडकलेले होते। रात्रीपासूनच शेतकरी पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते नांदेडला, हिंगोलीला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांच्याकडे। गजानन, काय नेमकी परिस्थिती आहे? पुराच्या पाण्यात 18 ते 20 जण अडकले असल्याचं वृत्त आहे। आता नेमकी काय परिस्थिती आहे? त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे का? त्यांच्यापर्यंत मदत पोहोचलेली आहे का? काही जनावरं देखील पुराच्या वेढ्यात अडकल्याची ही दृश्य आपण पाहतोय। अक्षरशः हाहाकार माजलेला आहे। बघितलं असेल की हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे जिल्ह्याला पावसाने हाहाकार घातलेला आहे। संपूर्ण नदी नाले जे आहेत ओसंडून वाहत आहेत। सध्या हिंगोलीच्या नरसी नामदेवीतील एका पुलामध्ये आहे। बघू शकता की या ठिकाणी ते पाणी वाहत आहे। अनेक ठिकाणी जे आहे ते जिल्ह्यातील अनेक नागरिक जे आहेत ते पाण्यामध्ये अडकलेले आहेत। माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? गजानन, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? येतोय मॅडम, आवाज येतोय? मी तुम्हाला विनंती करीन, तुम्ही स्पीकरवरचा फोन काढावा। तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। पुराच्या पाण्यात 18 ते 20 जण अडकलेले आहेत। पाण्याचा प्रवाह सुद्धा वाढल्याचा पाहायला मिळत आहे। पुराच्या पाण्यात आतापर्यंत 18 ते 20 जण अडकलेले आहेत। काही जनावरं देखील अडकल्याची दृश्य आपण या क्षणी पाहतोय। गजानन, या सगळ्या संदर्भात मदत काही पोहोचली आहे का? नक्कीच देवजना गावातील जी घटना आहे, रात्रीपासून जे आहे ते हे एकूण शेतकरी 18 ते 20 शेतकरी असल्याची माहिती समोर येत आहे। या शेतकऱ्यांनी आता सकाळी गावकऱ्यांना फोनवरती माहिती दिलेली आहे की आम्ही या शेतीच्या आखाड्यावरती अडकलेलो आहे। दोन्ही संपूर्ण चारी बाजूने जे आहे ते पाण्याचा वेढा आहे। नदीकाठचा हा शेतातील गोठा होता। नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण शेतकरी जे आहे ते या पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत आणि आता सकाळी ही माहिती समोर आली। रेस्क्यू टीम आता त्या ठिकाणी रवाना झालेली आहे। प्रशासन देखील त्या ठिकाणी रवाना झालेलं आहे आणि त्यांना मदत कार्य आता काही वेळात पोहोचणार असल्याची माहिती समोर येत आहे। राघवी, निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।